नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असून महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यातर्फे ही जाहिरात बघत असून आज हा व्हिडिओ पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत 15वा वित्त आयोग या संदर्भामध्ये बघा एकूण 3 वेगवेगळ्या पदांकरता ही जाहिरात निघालेली असून वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 4 रिक्त पद आहेत आणि 60,000 रुपये प्रति महिना इथं वेतन आहे. याशिवाय मायक्रोबायोलॉजिस्ट एक जागा असून 75,000 रुपये वेतन आहे. एपिडेमिओलॉजिस्ट एक जागा असून बघा 35,000 रुपये आपल्याला इथं पगार मिळत आहे. या संदर्भातली जी शैक्षणिक अर्हता आहे ते वैद्यकीय अधिकारी यांच्याकरता MBBS हवा आहे. मायक्रोबायोलॉजिस्ट या पदाकरता MBBS विथ MD मायक्रोबायोलॉजी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आणि 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. एपिडेमिओलॉजिस्ट साठी बघा तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ, MMC, काउन्सिल ऑफ इंडिया रजिस्टर्ड आणि 1 इयर एक्सपिरियन्स पाहिजे. या संदर्भामध्ये खुल्या गटाकरता वयोमर्यादा जी आहे ती किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष व इतर संवर्गाकरता किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष. नोकरीचं ठिकाण हे कोल्हापूर असून या संदर्भामधली सिलेक्शन प्रोसेस ही इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे आणि आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं आपल्याला अप्लाय करायचं आहे. या संदर्भामध्ये इंटरव्ह्यूची तारीख ही प्रत्येक सोमवारी वैद्यकीय अधिकारी मायक्रोबायोलॉजिस्ट पदांकरता असेल आणि अर्ज करण्याची तारीख ही 22/5/2026. या संदर्भामध्ये अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो माननीय आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नावे, मुख्य इमारत, भौसिंगजी रोड, सी वॉर्ड, कोल्हापूर असून या संदर्भातली ही अधिकृत जाहिरात ही कोल्हापूर corporation.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती आलेली आहे. तर या संदर्भातली जी मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल माहिती जी आहे ती पूर्ण डिटेल माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. आणि या जाहिरातीमध्येच बघा इथं पहिली जी NHM अंतर्गत राष्ट्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्या 4 जागा आहेत आणि दुसरे जे आहे ते बघा 15वा वित्त आपण NHM अंतर्गत 15वा वित्त आयोग यांच्या मार्फत सुद्धा ही 2 जागा ज्या आहेत त्या 2 जागा इथं निघालेल्या आहेत. तर या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास मित्रांनो नक्की कमेंट करा. महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या महत्वाच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतो. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.